मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे शिकारी. पण गोष्ट सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. सुंदर गाव नावाप्रमाणेच अतिशय सुंदर. निसर्गाने या गावाला भरभरून सौंदर्य बहाल केलं होतं. गावच्या उत्तरेला खडखडून वाहणारी नदी, पूर्व पश्चिम आणि दक्षिणेला घनदाट जंगल आणि गावात जायला दक्षिणेकडच्या एकमेव नागमोडी रस्ता, आणि तोही त्या भयान जंगलातून. गावालगतच्या जंगलामध्ये हिंस्र पशूंचा वावर. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी गुण्यागोविंदाने जंगलामध्ये आनंदाने जगत होते. त्यांची खासियत म्हणजे त्यांनी कधी जंगलाची सीमा ओलांडली नव्हती, नाही कधी गावात येऊन कोणावर हल्ला केला. पण माणसाची प्रवृत्ती मात्र याउलट. तो त्यांच्या जंगलावरही अधिकार गाजवू पाहतो आणि या प्रयत्नात तो कधी कधी आपला जीवही गमावून बसतो. आज सुंदर गावात एक भयानक घटना घडली. जंगलाच्या वेशीवरच एका पानगळ झालेल्या झाडावर एक मृतदेह लटकला होता. सकाळी लाकडे वेचायला जाणाऱ्या एका गावकऱ्यांनी ते पाहिले. त्याची बोबडीच वळली. तो ओरडतच गावात आला. हळूहळू अख्खा गाव त्या ठिकाणी जमा झाला. प्रत्येकाला वाटत होते ही प्राण्यांची शिकार नसून कोणी माणसात लपलेल्या हिंस्र पशूची आहे. गावात एवढं विचित्र आणि भयंकर काही कधी घडलं नव्हतं. गावचे सरपंच तडक पोलीस स्टेशनला ही जाब कळवतात. थोड्या वेळाने पोलीस येतात. इन्स्पेक्टर जीवन ते ही घटना बघून अवाक होतात. मृतदेहाला कोणत्याही आधाराशिवाय त्या हलक्या फांदीवर लटकवणे हे मोठे दिव्यच काम होते, आणि त्या झाडावर चढताही येणे मोठे कठीणच काम होते. आणि हे दिव्य कर्म कोणी केले हे शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तो मृतदेह खाली उतरवणे मोठे कठीण म्हणून पोलिसांनी तालुक्याच्या ठिकाणाहून क्रेन मागवली. खाली उतरवून मृतदेह पाहिला. त्याच्या चेहऱ्यावरून ओळख पटविणे अवघड. चेहऱ्यावर ठिकठिकाणी वार झालेले असतात. एक दोन गावकरी पुढे येऊन त्याच्या कपड्यावरून ओळखी पटवतात. तो गावातीलच एक मुलगा असतो. त्याचे नाव रमेश. ओळख पटल्यामुळे आता तपासाला गती मिळणार होती. पोलीस त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवून देतात. त्या जागेचा पंचनामा करून इन्स्पेक्टर जीवन आपल्या 2 कॉन्स्टेबलसह निघून जातात. पूर्ण गावात त्या घटनेमुळे घबराट पसरते. रमेशच्या अशा प्रकारे जाण्याने त्याचे मित्र सुरेश, गौरव आणि राजू पुरते घाबरलेले असतात. इन्स्पेक्टर जीवन खुर्चीत बसून विचारात मग्न असतात. मागील काही दिवसांपासून गुन्ह्याचे प्रमाण फार कमी झालेले, आणि त्यात अचानक अशा प्रकारचा गंभीर गुन्हा समोर आल्याने त्यांना धक्का बसतो. ते आता शवविच्छेदन अहवालाची वाट बघत असतात. त्यातूनच आता काही निष्पन्न होणार होते. काही विचार करून ते कॉन्स्टेबलला आत बोलवतात. हे पहा, हा गुन्हा फारच गंभीर आहे. तुम्ही 2-3 खबरी सुंदर गावात सोडा. ह्या गुन्ह्याची तातडीने उकल करायला हवी, अन्यथा ही एक खुनाची मालिकाही असू शकते. हो साहेब, मी आत्ताच खबऱ्यांची व्यवस्था करतो, असे म्हणत हवालदार निघून जातात. त्या रात्री सुरेश, गौरव आणि राजू पारावर बसलेले असतात. रोज रात्री तिथे चौघे बसायचे. आज मात्र तिघेच होते. पहिली 10-15 मिनिटे शांततेत गेली, कारण ते अजून सावरले नव्हते. थोड्या वेळाने राजू शब्दांची जुळवाजुळव करून म्हणतो, कुणी केला असेल एवढा निर्दयपणे? काय माहीत आता, असे गौरव म्हणाला. नक्कीच रमेशचे कोणाशी तरी हार्डवेअर असेल, पण ते त्याने आपल्याला सांगितले नसेल, सुरेश म्हणाला. यांचे इकडं बोलणं चालूच असतं.
आणि दूरवरून त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून असतं. त्यांच्या तोंडावर पसरलेल्या दहशतीमुळे इकडे यांच्या तोंडावर मात्र विकारी हास्य पसरते. असेच 2-3 दिवस निघून जातात. गावातील गावकरी अजूनही त्या घटनेमुळे सावरलेले नसतात. ते जीव मुठीत घेऊन बाहेर पडतात. कारणही तसेच होते. रमेशला ज्या अमानवी पद्धतीने मारले होते ते पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकला असता. शेवटी एकदाच्या रमेशच्या छविच्छेदन अहवाल इन्स्पेक्टर जीवन यांच्या हातात पडतो. तो अहवाल पाहून ते चाटच पडतात. रमेशची हत्या हरणाच्या शिंगांनी भोसकून केलेली असते. त्यांच्या लक्षात येते खुनी खूपच चालाक आहे. ते पुढे वाचत असतात, खून एका हरणाने केला आहे. ही एक अतिशयोक्ती असू नये, कारण तेवढ्या भागात हरणांच्या पायाचे ठसे मिळाले. मानवी पावलांच्या खुणा तिथे कुठेच आढळल्या नाहीत. इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल ठेवून विचारात पडलेले असतात. हे कसे शक्य आहे? नक्कीच खुनी खूप चालाक आहे. त्याने काहीतरी युक्ती नक्कीच वापरली असणार. ते तडक लॅबला फोन करतात आणि शवविच्छेदन पुन्हा करायला सांगतात. आणि यावेळी एकदम बारकाईने करा. कदाचित आपल्याला एक तपासाचा धागा मिळेल. कॉन्स्टेबलला आत बोलवून ते म्हणतात, त्या खबऱ्यांना माझ्यासमोर तातडीने हजर करा. काही वेळाने ते खबरी हजर होतात. तुम्हाला जी जी माहिती मिळाली ती सविस्तर सांगा, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. मुख्य खबरी सामोर येऊन सांगू लागतो. साहेब, त्या खून करणाऱ्याने खूपच सावधानता बाळगली आहे. तो खुनी काही तकास लागू देत नाही. पण एक महत्त्वाची खबर आहे. त्या रमेशला 3 जिवलग मित्र होते, सुरेश, गौरव आणि राजू. गावात नेहमी हे तिघे सोबत फिरायचे. आम्ही अजून माहिती काढायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, असे म्हणत इन्स्पेक्टर जीवन त्या तिघांना उचलून आणणारे असा आदेश कॉन्स्टेबलला देतात. काही वेळाने कॉन्स्टेबल त्या तिघांना जिथं होते तिथून धरपकड करून पोलीस ठाण्यात हजर करतात. ते तिघेही संभ्रमात पडलेले असतात. आम्हाला का पकडलं असेल? इन्स्पेक्टर जीवन त्यांच्या समोर येऊन, बोला, का मारलं तुम्ही रमेशला? कोणतं वैर होतं तुमचं त्याच्यासोबत, जे तुम्ही एवढ्या क्रूरपणे त्याला मारलं? अशा एकाएकी बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे त्यांच्यावर प्रश्नांचे बार सुटत होते. नाही साहेब, आमचा खास मित्र तो. आम्ही का मारू त्याला? सुरेश गयावया करत म्हणाला. गौरवही त्याप्रमाणे म्हणणे गिरवू लागला. राजूही म्हणाला, साहेब, आम्हाला काही माहिती नाही त्याचा खून कोणी केला. सर्वांची उत्तरे ऐकून ते कॉन्स्टेबलला म्हणाले, टाका यांना आतमध्ये. फटके पडतील तेव्हा घडाघडा बोलू लागतील. तिघेही गयावया करत होते, पण इन्स्पेक्टर जीवनने कोणाचेच ऐकले नाही. संध्याकाळ होत आलेली. 6 वाजता नवीन शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होतो. उत्सुकतेने इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल उघडून बघतात. अहवाल वाचून ते पुन्हा थक्क होतात. कारण पहिल्या अहवालाप्रमाणे सर्व माहिती जशी होती तशी आता होती. तिच्यात काही बदल नव्हता. आणि अहवालाच्या शेवटी एक टीप दिली होती की आम्ही हा अहवाल अगदी बारकाईने तयार केला आहे. काही वेळाने कॉन्स्टेबलला बोलवून विचारतात, ते रमेशचे तिघे मित्र काही बोलले का? तसं कॉन्स्टेबल म्हणाले, साहेब, आम्ही त्या तिघांना चांगलाच प्रसाद दिला, पण त्यांनी काय तोंड उघडलं नाही. नुसता एकच गजर लावलाय त्यांनी. आम्हाला काहीच माहिती नाही. ठीक आहे, त्यांना सोडा, ते निर्दोष आहेत, इन्स्पेक्टर जीवन म्हणाले. तशी त्या तिघांची सुटका होते. रात्रीचे 8 वाजत आलेले. रमेशचे एकाएकी जाणे आणि त्यांच्या खुनाचा उलगडा होणे यामुळे शहारलेले ते तिघे आज पोलीस खाक्या बसल्यामुळे अवसान गळाल्यागत घराची वाट धरतात. आता त्यांना घरला जाणारा
दाट जंगलातील नागमोडी रस्ता तुडवायचा होता. ते भीत भीत रस्ता कापू लागले. जीव मुठीत धरून, पाठीमागे न पाहता, आवाजही न करता ते गावात पोहोचतात. गावात पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात येते, राजू त्यांच्यासोबत नाही. हा राजू कुठे राहिला आता? इथपर्यंत तर आपल्याबरोबरच होता. सुरेश काळजीच्या सुरात म्हणाला. हो ना, एकाएकी कुठे गायब झाला? तेवढ्यात जंगलातून अर्थकिंकाळी अस्मानतात गुंतते आणि इकडे गौरव आणि सुरेश याच्या काळजात धस्स होते. राजूला शोधायला परत जाण्यासाठी यांची हिंमत होत नाही. त्या नागमोडी रस्त्याकडे पाहिले तर दूरवर फक्त अंधाराचे साम्राज्य. येईल पाठीमागे राहिला असेल अशी मनाची समजूत घालत ते आपापल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी गावात सकाळीच होणाऱ्या कसल्याशा कालव्याने त्यांना जाग येते. सर्व गावकरी गावच्या तोंडाकडे पडायला सुरुवात करतात. गौरव आणि सुरेशची खात्री पटते. आजही काही भयानक झाले आहे. तेही मग त्यांच्या पाठोपाठ जातात. गावच्या वेशीवर झालेल्या गर्दीतून वाट काढत ते पुढे येतात. गावच्या प्रवेशद्वारालाच एक मृतदेह टांगलेल्या अवस्थेत लटकत होता. हा राजू आहे. त्यांच्या कपड्यावरून गौरव आणि सुरेशची खात्री पटते. यावेळी अगदी तशीच घटना घडली. फरक फक्त एवढाच, पहिली घटना उत्तरेला आणि आता दक्षिणेला. नेहमीप्रमाणे इन्स्पेक्टर जीवन येतात. मृतदेहाचे सर्व सोपस्कर पूर्ण करून ते गौरव आणि सुरेशकडे येतात. खूनी तुमच्याच मागे लागला आहे, ते म्हणाले. तुमचे दोन्ही खास मित्र गेले. आता तुम्ही स्वतःला सांभाळा. आम्ही आमच्याकडून खुन्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. तुमची कोणाशी काही दुश्मनी आहे का? किंवा खूप मोठं वैर? तसे ते दोन्ही नकारार्थी मान हलवतात. तुम्ही रात्री अपरात्री कुठे जायचे नाही. आमच्यातर्फे एक कॉन्स्टेबल तुमच्या सुरक्षेसाठी ठेवतोय. असे म्हणून इन्स्पेक्टर एका कॉन्स्टेबलला त्याच्यासोबत ठेवून निघून जातात. राजूच्या 26 छेदन अहवाल प्राप्त होतो. त्यातही तेच कारण, हरणाने शिंग खुपसून मारले. इन्स्पेक्टर जीवन मनाशीच म्हणतात, हा काय प्रकार आहे? वाघ असता किंवा सिंह असता तर समजू शकलो असतो, पण एक हरीण? नक्कीच यामागे काहीतरी गोम आहे. अहवालातील पुढील माहिती वाचून तर ते हादरून जातात. रमेश आणि राजूला मारणारे हरीण एकच आहे. ते तडक वन विभागाला संपर्क करून सुंदरगावच्या आसपास असलेल्या जंगलात एकूण किती हरीण आहेत याची माहिती मागवतात. राजूचाही खून एका हरणाने केला आहे आणि हरीण तेच आहे ज्याने रमेशला मारले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरते. गावात अजून जीवितहानी नको म्हणून गावातील सरपंच एका निष्णात शिकाऱ्याला त्या नरभक्षक हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी बोलवतात. पण सरपंचांना प्रश्न पडतो, एवढ्या हरणामध्ये त्या नेमक्या हरणाला कसे शोधायचे? त्यावर निष्णात शिकारी म्हणतो, ते माझ्यावर सोडा, अगदी सोपं आहे. शिकारी दिसताच हरण पळू लागतात. जो हरण न पडता थांबेल किंवा थेट माझ्यावर आक्रमण करेल तोच नरभक्ष हरीण असं समजून जायचं. गहन प्रश्न अगदी सोपं करून दिल्यामुळे सरपंचाला खात्री पटते. हा शिकारी नक्कीच त्या हरणाचा बंदोबस्त करील. ठरल्याप्रमाणे शिकारी मोहिमेवर निघाला. इन्स्पेक्टर जीवन यांनी वन विभागाकडून मागवलेली हरणाच्या संख्येबाबतची माहिती आली. ती माहिती वाचून इन्स्पेक्टर जीवन थक्क होतात. कारण वन विभागाच्या माहितीप्रमाणे सुंदरगावच्या आसपासच्या जंगलात हरणांची संख्या शून्य असते. त्यांनी पुढे खुलासाही केला होता. एका वर्षाअगोदर 60-70 हरीण होते. काहींची शिकार केली गेली तर काही हिंस्र पशूचे खाद्य झाले. ही माहिती वाचून त्यांना भोवळ येऊ लागली.
घडावे ते नवलच असे सर्व झाले होते. ते 2 खून करणारे हरीण कोणते मग? हा प्रश्न त्यांना सतावत होता. नक्कीच हे कोणा पोचलेल्या खुन्याचे काम आहे, जो हरणाची कातडी वापरून ह्या हत्या करत असावा. इन्स्पेक्टर जीवन तातडीने सुंदरगावला रवाना होतात. इकडे शिकारी आत्मविश्वासाने एक पावलं टाकत गर्द जंगलात जात होता. त्याला दुरूनच वेगवेगळ्या प्राण्यांचे भयानक आवाज येत होते. निष्णात शिकारी असल्यामुळे हे त्याच्या आता सवयीचे झाले होते. आजूबाजूला पाहत तो पूर्ण जंगलाच्या आतमध्ये आला, पण त्याला हरीण एकही दिसले नाही. फक्त एक विकारी हास्य आणि सोबत एक घोगरा आवाज जंगलात घुमत होता. शिकारी थकून भागून एका झाडाच्या आश्रयाला बसला. त्याला समोर असलेल्या झाडाच्या पाठीमागे हरणांच्या शिंगासारखे काहीतरी दिसले. हे हरीण नक्कीच असणार, या आशेने शिकारी हळूहळू त्या झाडाकडे जाऊ लागला. झाडाच्या जवळ जाऊन पाहतो तर तिथे काहीच नव्हते. लगेचच दुसऱ्या झाडामागे तशीच आकृती दिसते. तीही वाळवंटात असणाऱ्या मृगजळासारखी. तिथे काहीच नसते. जंगलात आल्यापासून एकही हरीण दिसत नसल्यामुळे मला असले भास होत आहेत असं त्या शिकाऱ्याला मनोमनी वाटतं. तेवढ्यात गवताच्या आतून सळसळ आवाज येऊ लागला. नक्कीच हरीण असेल, या आशेने शिकाऱ्याने बंदुकीतून बार सोडला. तो प्राणी जोरात आवाज करत त्या गवतातच गतप्राण झाला. पण त्याच्या आवाजामुळे शिकाऱ्याला समजले की ते रानडुक्कर होते. जंगलाच्या मध्यभागी असूनही एकही हरणाची त्याला चाहूल लागत नव्हती. तो तसाच तिथे सावजाची वाट पाहत बसला होता. संध्याकाळ होत आलेली. बसून बसून शिकाऱ्याच्या डोळा लागलेला. पानांच्या सळसळ आवाजाने त्याला जाग येते. आता निघावं असं ठरवून तो उठला. समोर पाहतो तर एक हरीण त्याच्याकडे डोळे लावून बसलेला होता. सुकलेल्या झाडांच्या फांद्याप्रमाणे त्याची शिंगे इकडे तिकडे अस्तव्यस्त पसरलेली, मजबूत आणि दणकट बांधा. शिकारी त्याच्याकडे पाहून हैराण होतो. कोणत्याही क्षणी झडप घालेल अशा आविर्भावात ते बसले होते. शिकारी आपली बंदूक उचलून त्या हरणावर अचूक नेम धरतो, पण हरणाचे रूप अचानक पालटते. त्या हरणाचे रूपांतर भयानक अशा विकारी आकृतीत होते. ते रूप पाहून शिकारी घाबरून अर्धमेला होतो. त्याच्या हातातील बंदूकही गळून पडते. तो हळूहळू पाठीमागे सरकू लागतो. त्या आकृतीने क्षणाचाही विलंब न करता शिकाऱ्यावर झेप घेतली आणि एक जोराची किंकाळी पूर्ण जंगलात घुमून गेली. त्या आवाजाने पक्षीही फडफडून उडून गेले. गावातील गावकरीही या आवाजाने हवालदिल होतात. सरपंचांना माहिती असते ही किंकाळी कोणाची असेल. ते वैतागून मनातच म्हणतात, शिकारी खुद यहाँ शिकार हो गया. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोहोचलेले असतात. त्यांनीही ती गुंजलेली किंकाळी ऐकलेली असते. सरपंचाकडे चौकशी केल्यावर समजते एक शिकारी जंगलात गेला होता. वन विभागाकडून प्राप्त झालेली माहिती ते सरपंचांना देतात. तेही ही माहिती ऐकून आवाक होतात. म्हणजे हरीण तर नाही, मग शिकाऱ्यावर हल्ला कोणी केला? सरपंच असे विचारतातच इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, एकतर जंगलातील हिंस्र पशूंनी हल्ला केला असेल, अन्यथा हरणांची कातडी वापरून खून करणाऱ्या त्या सराईत गुन्हेगाराने केला असेल. गावात सुरेश आणि गौरवच्या सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि एक सोबत आलेल्या कॉन्स्टेबलसह इन्स्पेक्टर जंगलाची वाट धरतात. आज त्या गुन्हेगाराच्या छडा लावायच्याच असा मनाशी पक्का निर्धार करून ते जंगलाची वाट तुडवत असतात. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुन्हा या कथेच्या पुढील भागात.